वडूज दहिवडी रस्त्यावर भीषण अपघात, दोघे ठार तर 6 जण जखमी। सोमवार रात्री 10:30च्या सुमारास वडूज दहिवडी रस्त्यावर असलेल्या स्वामी समर्थ मंदिरासमोर स्विफ्ट गाडी MH03 DA 7354 ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता। त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हाही होता। प्रसाद सुतार यांनी निष्काळजीपणाने भरधाव गाडी चालवल्यामुळे समोर असलेल्या ओमनी MH14 DN 2758 पाठीमागून जोरदार धडक दिली व नंतर दहिवडीकडून येणाऱ्या महिंद्रा पिकअप बोलेरो MH11 CH 3342 ला समोरून जोरदार धडक दिली व भीषण अपघात केला। यामध्ये शिवम हनुमंत शिंदे व प्रसाद सुतार हे दोघेही मृत्यू पावले व पाठीमागे बसलेले मनोशंकर रणदिवे व सत्यम राजेंद्र खैरमोडे हे गंभीर जखमी झाले। हे चौघेही औंध गावचे रहिवासी आहेत, तर समोरच्या पिकअपमधील लालासो पाटोले व ज्योती नालास पाटोले हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी सातारा पाठवले। या अपघातात मृत्यू पावलेला शिवम हनुमंत शिंदे हा औंध शिक्षक मंडळाचे विश्वस्त हनुमंत शिंदे यांचा मुलगा आहे। प्रसाद सुतार हा औंध शिक्षक मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे। या दोघांच्या मृत्यूमुळे औंध गावावर शोककळा पसरलेली आहे। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे, सातारा। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।